नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे सातबारा उतारा. लोकांच्या मनात याबाबत अनेक प्रश्न असतात. सातबारा म्हणजे काय? सातबारावर नाव असेल म्हणजे मालक आहोत का? वारस नोंद कशी होते? नाव नोंदणी राहून गेली तर काय करायचं? नाव काढता येतं का? या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न नंबर 1, सातबारा म्हणजे काय? सर्वप्रथम समजून घ्या की सातबारा हा मालकीचा दस्तऐवज नाही. सातबारा उतारा हा महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेखातील एक महसुली दस्तऐवज आहे. यामध्ये साधारणपणे गट नंबर, सर्वे नंबर, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, जमीन धारकाचे किंवा नोंद असलेल्या व्यक्तीचे नाव, पिकांची माहिती व इतर महसुली नोंदी असतात. म्हणजेच सातबारा हा जमिनीबाबतची माहिती दाखवणारा महसुली दस्तऐवज आहे. प्रश्न नंबर 2, सातबाऱ्यावर नाव असेल म्हणजे मालक आहोत का? हा सर्वात मोठा गैरसमज आहे. फक्त सातबाऱ्यावर नाव असल्यामुळे एखादी व्यक्ती अंतिम मालक ठरत नाही. मालकी हक्क ठरवण्यासाठी खरेदी खत, वारसा हक्क, न्यायालयाचा निर्णय, वाटपपत्र, बक्षीसपत्र अशा मूळ कागदपत्रांनाही महत्त्व असते. न्यायालयांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की महसुली नोंदी या प्रामुख्याने महसुली उद्देशासाठी असतात. त्या स्वतःहून अंतिम मालकी सिद्ध करत नाहीत. प्रश्न नंबर 3, एखाद्याच्या निधनानंतर वारसांचे नावे कसे येते? तर जमीनधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे आपोआप सातबाऱ्यावर येत नाहीत. त्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू दाखला, वारसांची माहिती, आवश्यक पुरावे, त्यानंतर चौकशी होऊन फेरफार मंजूर झाल्यास सातबाऱ्यावर वारसांची नोंदी नोंदवली जाते. प्रश्न क्रमांक 4, वारस नोंद झाली म्हणजे सर्व वारस मालक आहेत का? तर वारस नोंद झाल्यामुळे संबंधित वारसांची हक्क महसुली नोंदीत दिसू लागतात. पण जर मालकी, वाटणी किंवा हक्काबाबत वाद असेल तर तो प्रश्न केवळ सातबारा पाहून सुटत नाही. अशा वेळी संबंधित कायदा आणि आवश्यक असल्यास न्यायालयीन प्रक्रिया लागू होते. प्रश्न नंबर 5, सातबाऱ्यावर चुकीची नोंद झाली तर? जर नाव चुकीचे आले असेल किंवा चुकीची व्यक्ती दाखवली असेल किंवा इतर कोणतीही नोंद चुकीची असेल तर संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे आवश्यक पुराव्यांसह दुरुस्तीची मागणी करता येते. गरज पडल्यास पुढील कायदेशीर उपायही उपलब्ध असू शकतात. प्रश्न क्रमांक 6, एखाद्या वारसाचे नाव राहून गेले असेल तर? अनेक वेळा चुकून एखाद्या वारसाचे नाव नोंदवले जात नाही. अशा वेळी संबंधित व्यक्ती आवश्यक कागदपत्रांसह महसूल विभागाकडे अर्ज करून नाव समाविष्ट करण्याची मागणी करू शकतो. जर वाद निर्माण झाला असेल तर योग्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागतो. प्रश्न क्रमांक 7, सातबारावरून नाव कमी करता येते का? हो, पण कोणाचेही नाव मनमानी पद्धतीने कमी करता येत नाही. नाव कमी करण्यासाठी त्यामागे वैध कायदेशीर कारण आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ नोंद चुकीची असणे, न्यायालयाचा आदेश, नोंदणीकृत व्यवहार, इतर कायदेशीर कारण. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून एक गोष्ट लक्षात ठेवा, सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा महसुली दस्तऐवज आहे. पण सातबाऱ्यावर नाव आहेत म्हणजे अंतिम मालकी सिद्ध झाली असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक प्रकरणातील कागदपत्रे, व्यवहार, वारसा, न्यायालयीन आदेश आणि लागू असलेली कायदे यांचाही विचार करावा लागतो. जर तुम्हाला सातबारा, फेरफार, वारस नोंद, जमीन खरेदी विक्री किंवा इतर कोणत्याही कायद्याबाबत माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.